सिंधुदुर्ग तिलारी पाटबंधारे प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेगळ्याच कामासाठी वापरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आई, वाजरे आणि माटणे या गावांमध्ये कालवा बांधणीसाठी 40 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र त्यासाठी तो न वापरता इतर कामांसाठी वापरला जातोय। कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंते प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून, गोवा सरकारच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून ह्या ठिकाणी 40 कोटी रुपये पाण्यामध्ये घातलेले आहेत। ह्या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे। पूर्णतः कामही आम्ही बंद पडलेलं आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये ह्या संदर्भात आम्ही फार मोठं जन आंदोलन सुद्धा ह्या कॅनलवरती उभं करत आहोत। आता बातमी आहे मुरबाडकरांसाठी। मुरबाडकरांवर पाणी कपातीचं संकट घोंगावतंय, कारण मुरबाड ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या शिरोली धरणामध्ये 2 जॅकवेल आहेत आणि त्यापैकी एक जॅकवेल नादुरुस्त झालं असल्यानं तिच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे धरणामधील पाणी पूर्ण खाली करण्यात आलंय आणि हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून बागेश्री तलावाचं पाणी वळवण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तिकडे जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। आता जुन्नरमधील धालेवाडीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। नवनाथ विधाते यांच्या घरासमोर बिबट्या शिकारीच्या शोधात वावरताना दिसला। यावेळी बिबट्यानं घराबाहेर असलेल्या श्वानावर हल्ला केला, मात्र विधाटे यांनी तातडीनं बाहेर धाव घेतल्यानं या बिबट्यानं पळ काढला। सुदैवानं श्वानाचा जीव वाचलाय, मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अमरावती जिल्ह्यातील गाडगे महाराजांचं जन्मगाव श्री क्षेत्र नागरवाडी इथे संत गाडगे महाराजांची 147वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त गरजू गोरगरिबांना वस्त्रदान आणि भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। गाडगे महाराजांचं अंतिम श्रद्धास्थान असलेल्या नागरवाडी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते भक्त निवासाचं लोकार्पण करण्यात आलं। बातमी धुळ्यातून। धुळे शहरात सुरू असलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेवर कोल्हापूरचं वर्चस्व राहिलेलं आहे। महिलांच्या विविध किलो वजन गटात 3 पुरुष आणि 2 सुवर्ण पदक मिळवत कोल्हापूरच्या कुस्तीपटांनी आखाडा गाजवला, तर महिला आणि पुरुष गटात धुळे जिल्ह्याला प्रत्येकी 1 कांस्य पदक मिळालेलं आहे। घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांची बिल्डर्स कडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नव्या प्रकल्पांना जारी होणारे प्रारंभ आणि भोगवटा प्रमाणपत्र ही वेबसाईटवर जाहीर करण्याबाबत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरविकास विभागाने आदेश दिलेले आहेत। नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामांना चाप बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय। प्राधिकरणांना संकेतस्थळावरील माहिती देखील सतत अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून ग्राहकांना राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची माहिती एका क्लिकवर मिळवणं सोपं होणार आहे।